माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त गेल्या 31 वर्षांपासून सद्भावना दौड आयोजित करण्यात येते. दिवंगत आमदार PN पाटील यांच्या निधनानंतर यंदा ही दौड साध्या पद्धतीनं आयोजित करण्यात आली. शहाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती आणि आमदार दुराज पाटील यांच्या हस्ते सद्भावना ज्योत प्रज्वलित करण्यात आली. दसरा चौकातून या दौडला सुरुवात करण्यापूर्वी आमदार दुराज पाटील आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. त्यानंतर दिवंगत आमदार PN पाटील यांनी स्थापन केलेल्या दिंडनेरली इथल्या राजीव सूत गिरणीकडे वाहनातून ही दौड रवाना झाली. यावेळी बोलताना आमदार दुराज पाटील यांनी दिवंगत आमदार PN पाटील यांचे विचार या सद्भावना दौडच्या माध्यमातून पुढे नेण्याचं आवाहन केलं. PN पाटील यांच्या निधनामुळे त्यांची या दौडमध्ये उणीव भासत असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा मुंबई दौरा आजपासून सुरू झाल्यानं सद्भावना दौडसाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्यासह काँग्रेसचे अन्य राज्यस्तरीय काँग्रेस नेते उपस्थित नव्हते. यावेळी आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत आसगावकर, जिल्हा बँकेचे संचालक राजेश पाटील, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सुप्रिया साळोखे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष VB पाटील, बाजार समितीचे माजी संचालक प्रदीप पाटील भुयेकर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.